नमस्कार. रोहित वेमुल्ला हे सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी संपूर्ण भारतामध्ये एक प्रतीक बनलेलं आहे. रोहित वेमुल्ला हे उच्च शिक्षित असून सोबतच बौद्ध समुदायातले अनुसूचित जातीतले असल्यामुळे त्यांना वारंवार उच्चवर्णीय विद्यार्थ्याकडनं संस्थेकडनं वारंवार त्यांना जातीय भेदाचा सामना करावा लागला आणि याच्याचमध्ये ते डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी ती आत्महत्या केली, पण त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त या लोकांनी केलं. कारण रोहित वेमुल्ला एक प्रतिष्ठित होते. बाबासाहेबांची एक चळवळ चालवणारे सक्रिय सदस्य म्हणून होते आणि PhD म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना खूप चांगल्या रीतीनं वाचलं असलेल्यामुळे ते तेवढेच निर्भीड होते की बाबासाहेबांच्या कार्यासाठी ते कधीच मागे हटायचे नाही. सामाजिक न्यायासाठी कधीच मागे हटायचे नाही. अन्यायाविरुद्ध दंड थोपटणारे असे ते रोहित वेमुल्ला होते. आणि यांच्याच आत्महत्येनंतर जे काय आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये बौद्ध समाजातले दाम्पत्य नागपूरमध्ये भाड्यानं राहत असलेल्या बौद्ध समाजाचे दाम्पत्य ब्राह्मण आहे म्हणून त्यांनी किरायानं रूम घेतली आणि नंतर ज्यावेळेस ते या रोहित वेमुल्ला यांच्या आंदोलनात सहभागी झाले तर मग ज्या घरी ब्राह्मण समाजाच्या घरी ते राहत होते त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार झाला. एवढंच नाही तर त्यांचे सामान वगैरे फेकफूक करून दिलेलं होतं. घरमालकांनी वारंवार त्यांना रूम खाली करा म्हणून धमक्या देत होते आणि शेवटी त्यांचं सामान त्यांनी तोडफोड करून फेकफूक करून दिलं. त्यांच्या रूमचं लॉक तोडून त्या बौद्ध दाम्पत्यांना खूप त्रास दिला. वास्तविक पाहता अगोदर हेच लोक त्यांच्यासोबत खूप चांगल्या रीतीने राहत होते आणि बरेच दिवसापासून त्यांच्या घरी हे बौद्ध दाम्पत्य राहत होते, पण तोपर्यंत यांना त्यांचा कुठलाही विटाळ नाही झाला. पण जसं त्यांना माहीत पडलं की ते रोहित वेमुल्ला यांच्या आंदोलनामध्ये गेले तर त्यांना माहीत पडलं का हे पण मग दलित दाम्पत्य आहे आणि त्याने मग त्रास द्यायला त्यांना सुरुवात केली. हे प्रकरण कोर्टात गेलं, पोलीस स्टेशनमध्ये गेलं, पण पोलिसांनी त्यांना योग्य सहकार्य केले नाही आणि पोलीस लोकांचं हे खूप चांगल्या रीतीनं पोलीस लोक फिर्यादीला त्रास देते आणि गुन्हेगाराला मोठा प्रकरण राहिलं तर गुन्हेगाराला साथ देते जेणेकरून त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळेल. आणि अशा वेळेस काय होते, एक सामान्य व्यक्तीवर जर असा अन्याय झाला तर मग त्याला वाटते का माझ्यासोबत वेगळा समाज नाही, माझा समाज नाही, पोलीस नाही, कोर्ट नाही, कायदे नाही, आम्ही खूप मोठे लोक नाही, आमची मोठी पोच नाही, तर आम्हाला मग न्याय मिळत नाही. आणि खरंच रिॲलिटी तीच आहे. पण हे बौद्ध दाम्पत्य खूप सुशिक्षित होते आणि बाबासाहेबांना मानणारे होते आणि म्हणूनच ते रोहित वेमुल्ला यांच्या आंदोलनामध्ये गेलेले होते. आणि इतके वर्ष राहिल्याच्या नंतर त्यांना वाटलं नव्हतं का यांची मानसिकता आत्ताही तीच आहे, कुजलेली आहे म्हणून. पण जसं त्यांना माहीत पडलं तर त्यांनी यांचं सामान फेकफाक करून दिलं आणि यांना खूप मानसिक त्रास दिला. पण हे बौद्ध दाम्पत्य हारले नाही, यांची लढाई चालूच ठेवली. हे प्रकरण 2015चं आहे, पण आज निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून 127 कोटीची नुकसान भरपाई म्हणून दिली आहे. आणि त्यामध्ये आरोपी नाही, घरमालक आरोपीच नाही, तर त्यामध्ये पोलीस आणि सरकारला सुद्धा दोष देण्यात आलेला आहे. आणि माननीय न्यायालयाने खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट
हे केलेले आहे की 127 करोड, तर ते फक्त त्यांची एक नुकसान भरपाई नाही तर त्यांच्या बौद्धिक नुकसान भरपाईचा सुद्धा त्याच्यात उल्लेख केला. हे खूप मोठी कौतुकाचीच बाब आहे, कारण हे एवढे प्रकरण गुन्ह्याचे मोठे मोठे दाखल होतात तर सुरुवातीला हे लोक मानसिक छळापासूनच सुरुवात होते आणि 99% पीडिताला न्यायच मिळत नाही, कारण हर एक ठिकाणी मानसिक खच्चीकरण केले जाते, हर एक ठिकाणी जगणं मुश्किल केले जाते. मग ते पोलीस राहो, कोर्ट राहो, सामाजिक राहो किंवा मग आणखीही इतरही समाजाकडून, म्हणजे त्यांचं जगणंच मुश्किल केले जाते पीडिताचं. पण हे जे दाम्पत्य होते हे सुशिक्षित होते आणि बाबासाहेबांना वाचलेलं होतं, जसं रोहित वेमुलासारखं. तसंच आपणही जेवढं बाबासाहेबांना मानतो तेवढंच आपलं शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला कायद्याचं ज्ञान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर आपल्याला न्याय मागता येईल. कारण आता हर एक ठिकाणी पैसे घेऊनच प्रकरण दाबले जाते आणि त्या पैशाच्या जोरावरच आपलं मानसिक खच्चीकरण आणि हर एक ठिकाणी तोडायचा प्रयत्न केले जाते. बाबासाहेबाचा आपल्याला मूलमंत्र विसरता येत नाही, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.